गान की विषयाचे शीतळपण की साव चोराचे गोड वचन परब्रह्म हरणार्थ. जशा पद्धतीनं विषय महाराज विष दिसायला एकदम सुंदर चांगलं दिसतं महाराज विष, पण पेल्यानंतर पेनाराचा प्राण गेल्याशिवाय राहत नाही महाराज. जसे सावचोर असतात, सावचोर दिवसभर तुमच्या बरोबर गोड गोष्टी बोलत चालणार आणि रात्रीच्या टायमाला तुमच्या डोक्यामध्ये दगड घालून तुम्हाला मारून तुमच्यापासून धन लुटल्याशिवाय राहणार नाही. आणि ती वृत्ती दुर्योधनाची आहे अशा प्रकारे श्रीधर स्वामी सांगतात. तैसा तो पापी सुवेधन वरी वरी बोले गोड वचन शकोने दुशासन कर्ण तिघास एकांती बोलविले. आता जी 4-5 वया दुर्योधनासाठी घेतल्यात का महाराज? 5-6 वया श्रीधर स्वामीने घेतल्या वाईट विचाराच्या. सगळी वृत्ती अशी दुर्योधनाची वाईट आहे आताच्या वयासारखी. तो दुष्टबुद्धीचा दुर्योधन आणि त्याच्या जोडीला शकुनी महाराज, दुशासने आणि कर्ण जैसे के वैशित असतील महाराज. जशा पद्धतीने आपण असतो का तशाच पद्धतीने आपले संगाती सुद्धा असतात. आणि त्या पद्धतीने दुर्योधन, शकुनी, दुशासन आणि कर्ण त्याच थोडीचे महाराज बरोबरीला घेतलेले आहेत. म्हणे शिष्टाई करू येता कृष्ण त्यास करावे येथे बंधन. इतकेने पांडव बलक्षिण सहजची मग झाले. विचार केला. दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण चौघानं विचार केला कृष्ण इथं आल्याबरोबर अटक करून टाकायचा, मला कारागृहामध्ये बांधून टाकायचा. आणि कृष्ण अटक केला की पांडवाची शक्ती नक्की क्षीण झाल्याशिवाय राहणार नाही. वर्मावरच घाव घालायचा. आणि माणसं करतात महाराज, माणसाचं वर्म कुठं कच्च आहे, ते कच्चं वर्म बघूनच घाव घालण्याचा प्रयत्न करतात. आणि तेच नेमकं आपण करायचं म्हणजे पांडवाचं खच्चीकरण झाल्याशिवाय राहणार नाही असं चौघ दुष्ट दुर्जनानं विचार केलेला आहे. त्रिकाल ज्ञानी जो विदुर त्यास कळला सर्व समाचार. ते जाणून गंगा कुमार मने संहार होईल आता. त्रिकाल ज्ञानी विदुर काका आहेत महाराज. आता काय चालू आहे, पाठीमागे काय घडलं आणि पुढे काय होणार आहे, त्रिकाल ज्ञान त्या विदुर काकाला आहे महाराज. कृष्ण येणार आहेत असं माहीत झाली. दुष्ट हे 4 जण बसले. विदुर काकाला कळालं हे असं करणार आहेत म्हणून त्रिकाल ज्ञानी आहेत. आणि लगेच असणारे भीष्माचार्याकडे विदुर काका गेले. आणि विदुर काका म्हणतायत, आपला भीष्माचार्य म्हणतायत आता निश्चित काय नक्की होईल सांगता येत नाही. तो येरीकडे नगर प्रदेशी राहिला तेव्हा ऋषिकेशी. प्रातकाळी उठून गजपुरासी येता झाला जगद्गुरु. आता इकडे कृष्ण भगवंत नगराच्या प्रदेशाच्या जवळ महाराज. आता हे चोरंबाच्या पलीकडे नदीच्या पलीकडे कृष्ण भगवंत मुक्कामाला राहिले. आणि सकाळी उठून हस्तिनापुरामध्ये प्रवेश करायचा आहे. सकाळी उठलेले आणि हस्तिनापुराकडे कृष्ण भगवंत निघालेले आहेत. धृतराष्ट्र म्हणे सामोरे श्रीरंगाशी जावे तोरे. सदनास आणावे आदरे वाद्य गजरे करुनिया. धृतराष्ट्रानं सांगितलं भगवंत येत आहेत, भगवंत हस्तिनापुरामध्ये येत आहेत म्हणून भगवंताला सामोरं जायचे. आणि भगवंताला वाजत गाजत नगरामध्ये घेऊन येते. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेवू ब्रह्मरस आवडीने अशा प्रकारे मृदंग वाद्य वाजून टाळ घोळ अशा आनंदाच्या भरामध्ये वाद्याच्या घोषामध्ये कृष्ण भगवंताला हस्तिनापुरामध्ये आणायचे अशी आज्ञा राजा धृतराष्ट्राने दिलेली आहे. शकुनी सुयोधन दुशासन कर्ण हे चौघे भिन्न करुण
अवघे निघाले जगजीवन अनवया सामोरे. हो सगळं गाव निघालं महाराज. सगळं गाव राजा धृतराष्ट्राची आज्ञा झाल्याबरोबर सगळं गाव निघालं महाराज. दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण हे चौघच राहिले महाराज. हे देवाच्या विरोधातलेच महाराज. देवाच्या विरोधातले. कवा मंदिरात जायचं नाही, कवा वारीत जायचं नाही, कवा भजनात जायचं नाही, कवा पोतीला जायचं नाही, अशा अवलादी महाराज. अशा प्रकारे सगळं गाव, देव म्हणल्यानंतर सगळं गाव निघालं ना. हे चौघजण पाठीमागे राहिले आणि काय विचार करतात. भीष्म द्रोण शारद्वत दळभराशी निघाला कृपिसूत. हो. आबाल वृद्ध समस्त पौरजन धावती भीष्माचार्य पाहावया.